नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर तुषार महापणकर, ENT सर्जन. आपण ज्या वातावरणात राहतो त्या वातावरणात त्या धुळीचे कण, परागकण, फंगसचे कण हे इतस्ततः उडत असतात. ते इतके सूक्ष्म असतात ते आपल्या नुसत्या डोळ्याने सुद्धा आपल्याला ते दिसू शकत नाहीत. ते जेव्हा नाकातनं आत जातात तेव्हा ते आतल्या त्वचेला चिकटतात, नाकाच्या आतल्या त्वचेला, आणि त्यामुळे ती आतली त्वचा इरिटेट होऊन ती थोडी सुजते आणि मग त्यातनं थोडंसं पाणी येतं आणि त्या पाण्याने हे सगळे कण धुवून निघतात. आणि तो धुतलेला जो पार्ट आहे तो तिकडनं नाकातनं खाली जातो आणि तो आपण गिळतो आणि तो आतमध्ये गेला की पोटातमध्ये जे ॲसिड असतात ते सगळे कण मारून टाकतं. नॉर्मल लोकांमध्ये हा सगळा प्रकार 24 तास चालू असतो, अविरत चालू असतो 24 तास. ह्याचं कारण आपण 24 तास श्वास घेत असतो. आता काय असतं की जवळजवळ 30% लोकांमध्ये काय होतं ते बघा. पण 30% लोकांमध्ये काय होतं काय की हे सगळे कण आतमध्ये चिकटले की त्यांच्या आतली त्वचा नॉर्मल लोकांपेक्षा 5 पटीने सुचते. त्यामुळे अचानक त्यांना नाकामध्ये इरिटेशन होणं, शिंकाच येणं, चिकार शिंका येणं, नाकातनं पाणी येणं वगैरे वगैरे सगळे प्रकार असतात. त्याला आपण ॲलर्जीची सर्दी असं म्हणतो. त्याला काय करायचं ते बघा. सर्वप्रथम म्हणजे ॲलर्जीच्या सर्दीमध्ये वाफ अजिबात घ्यायची नाही. वाफ घेतल्यामुळे का ते गरम हवा आतमध्ये गेल्यामुळे नाकाची त्वचा जी असते कधी अजूनच सुजेल, ती सेन्सिटिव्ह असते ना, त्यामुळे वाफ घ्यायची नाही. दुसरी गोष्ट, धुळीपासून स्वतःचं रक्षण करायचं. मास्क नेहमी वापरत चला. सर्जिकल मास्क जे बाहेर मिळतात ब्लू कलरचे ते लावा. हा दॅट इज द बेस्ट मास्क. तिसरी गोष्ट हा की आपण जे बिछाण्यात झोपतो का त्या बिछाण्यामध्ये बऱ्याच प्रमाणात धूळ असते, बऱ्याच प्रमाणात. आणि आपण काय करतो हा की आपण ना तसंच झोपून जातो. तर आपण नेहमी झोपायच्या अगोदर एक ॲक्च्युली स्वच्छ चादरवरती घालावी का पिलो कवर पण आपण चेंज करावा. आणि नंतर सकाळी उठलात की नंतर ती चादर आणि ती पिलो कवर परत घडी करून आपल्या ड्रॉवरमध्ये ठेवून द्यायचं. आणि नंतर मग परत दुसऱ्या दिवशी परत तीच चादर आपण वापरू शकतो. अशा एक चादर आपण 2 वेळा वापरायची. अशा 3 सेट ठेवा चादरीचे. त्याच्यामुळे तुमची ॲलर्जी तिथेच आपली अर्धी कमी होईल. काय होतं की रात्री बिछाण्यातनं आपण धुळीच्या बेडमध्ये जेव्हा आपण झोपतो तेव्हा ती धूळ नाकात गेल्यानंतर सकाळी उठल्या क्षणी आपल्याला शिंका चालू होतात. त्याचं कारण ते आहे. आता चौथी गोष्ट म्हणजे आपल्या ॲलर्जीचा इलाज करून घ्या, डॉक्टरना दाखवा. त्याच्याकरता एक प्रकारचे स्प्रे येतात का ते स्प्रे आपण मारलेत नाकामध्ये काही काळ म्हणजे 1-2 महिने वगैरे, तर त्याने आपल्या नाकातली ॲलर्जी खूप प्रमाणात कमी होते. डॉक्टरना दाखवून त्याचा इलाज करून द्या. कारण ही ॲलर्जी हळूहळू नाकातनं घशामध्ये जाऊन तिकडनं लंग्समध्ये गेली, छातीमध्ये, तर आपल्याला अस्थमा किंवा दमा व्हायची शक्यता असते. तेव्हा डोंट इग्नोर, दुर्लक्ष करू नका. हा इलाज करून मोकळे व्हा. धन्यवाद.